नमस्कार, मी वर्षा. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. काल घाना सवासणी आणि देवदर्शन झालं होतं आणि आज फायनली लग्नाचा दिवस उजाडला आणि आज ना सर्व कार्यक्रम एका दिवशी होतं, म्हणजे साखरपुडा, हळद, लग्न सगळं काही. आणि ना इथे ना पार्लरला जायला मला कामामुळे वेळ भेटला नव्हता आणि केस ना खूप अशी ना आकडवळण झाली होती, त्यामुळे ना थोडीशी केसांना इस्त्री करून घेते. आणि खरंच हा एक फायदा आहे बरं का, छान अशी मऊसूत केस होतात. आणि सर्व कार्यक्रम आमच्याकडेच असल्यामुळे ना मग इथे हळदीसाठी ना उंडे बनवून घेतलेली होती, हळद विसायला घातलेली होती. आणि मग ते म्हणत होती माझा व्हिडिओ काढ, आणि मग व्हिडिओ काढायला लागले तर त्याच्यात काळच यायला लागलं. आणि म्हणते काय काळ येतो आहे फोटो. आणि मग नंतर नाही तर पूर्व सकाळ सकाळ तयारी चाललेली होती, कारण की सर्व कार्यक्रम असल्यामुळे ना सकाळच्या आणि लग्न घर असल्यामुळं सगळीकडे असा पसाराच होता, सगळ्यांच्या बॅगीच होत्या. आणि मग आता ना पोहे खायचं होतं ना, म्हणून पोहे खायला चाललेलो होतो. आणि अशा पद्धतीने तोरण वगैरे लावलेली होती. आणि बघावं तिकडे सगळीकडं कपडेच कपडे होते. सकाळी लवकर उठलो होतो ना, त्यामुळे ना प्रत्येकाने आंघोळ्या करून ज्यांनी ते आपले कपडे धुवून टाकलेली होती, जेणेकरून वाळतील. आणि ते पोहे खायला बसलेलो होतो. पोहे खाऊन झालं मग आता इथे सगळ्यांचं चाललेलं होतं नखपालीस लावायचं हाताला. आणि ह्या बघा कलवऱ्या नटून थटून कपडे घालून बसलेले होते. आम्ही तसंच होतं, मी पण सकाळ सकाळ साडी वगैरे घातलेली होती. आणि मग नंतर मग दुसरी घालता येईल. आणि आता ना माझं इथं चाललं होतं, आईच्या फोटोला ना हळदी कुंकू लावून घेतलं, हार घालायचा होता. अण्णा गेले होते हार आणायला, हार आणि फुलं. आणि आईचा फोटो ज्यावेळेस बघितला ना ते असं मन भरून आलं. आई पाहिजे नव्हती, आईला खूप अशी हवस होती की केव्हा माझ्या लेकाचं लग्न होईन असं काही. आणि आज फायनली लग्न आहे आणि तीच नाही आहे, म्हणजे खूप असं वाईट वाटत होतं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही म्हण फक्त ऐकायला होती, पण ज्यावेळेस आई निघून गेली ना त्यावेळेस खरं कळलं. किती लाड करणारी माणसं जरी असली ना, पण आईने हात फिरवला तरी असं मन भरून येतं. आणि हक्काची जागा म्हणजे ती आईच असते, जे काही मनातलं बोलणारे. खूप जीव लावणारी माणसं आहे, पण तरी पण आईची कमी भासत असते. दरवेळेस माहेरी आले ना तिची कमी नेहमी भासत असते. तरी आता वरच्या रूमवरती आहे, म्हणजे नवीन बंगला बांधला होता त्याच्यामुळे वरती आहे. खाली जुन्या घरी जर गेलं ना तिच्या खूप अशा आठवणी जाग्या होत्या, प्रत्येक क्षण तिचं असं जागं होत असतं. आणि मग आता मी ना हार घालून घेतला फोटोला, फुलं आईली. आणि ना माझी बारकी बहीण आहे, तिचं ना एवढंच चाललं होतं, बेशिंगमध्ये भांडी पडली ना लगेच घासायची, जास्त पडून द्यायची नाही. 4 तांबे असो 4 ताटल्या असो त्या घासून ठेवत होती. आणि मी इथे ना विडा बनवायला घेतलेला होता, जो लग्नाच्या वेळेस ना तोंडात धरला जात असतो ना, ते बनवायचं काम माझ्याकडे दिलं होतं. एक वस्तू सापडत होती, ती एक सापडत नव्हती, कारण की सगळ्यांच्या हाताने ज्याने ते आपल्या हाताने असं इकडं तिकडं वस्तू ठेवलेल्या होत्या ना त्याच सापडत नव्हत्या. आणि मग साखरपुड्याची तयारी चाललेली आहे ना. वटी भरायला लागत नाही. हळकुंडाची काय गरज नाही, वटीला लागते हळकुंड ना बुवा मुलीच्या. त्याचं याला लागत ना पिढ्याजवळ 5 सुपारी ठेवायला. आंब्याच्या बागातून बागच जवळ येतो ह्या. ठेवायची तशी नको, प्लास्टिक पिशी काढून, हा पिशी काढून टाक. सगळ्यांच्या पेक्षा मला भारी आलं त्याला काढ बाहेर. ठेव ही त्यातले वटी भरायला लागली काय 7 वट्या ना. वटीचं कुठल्या नाही काढायची ती कोथमीर ठेवली का पिशवीमध्ये भरून वल्ल्या हा ठेवली वल्ल्या फळ्यात उन्हाळी कशी ठेवली प्लास्टिकच्या पिशवीत. पिशवीत ठेवली. हा फ्रीज चालू आहे का? हा बंद असेल तर कपड्यात ठेव. आणि ना मग आता पुन्हा साडी चेंज केली. आता काय कार्यक्रमाला तिन्ही कार्यक्रमाला एकच साडी. आता इथे सगळ्यांचा मेकअप झालेला आहे आणि इकडे साखरपुड्याची सुरू झालेला आहे.
डोकं कपाळाला लावते. हा 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 लावते. ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नी लावा चिकट लावा. नमो देवी महादेवी शिवाय बस मधुमधला. नमो देवी महादेवी शिवाय नमा प्रतिभद्राण्यता प्रणता स्मताम. ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपद धीमहि तन्नो लक्ष्मी. हा लाव मधुमध लावा का लक्ष्मी प्रचोदयात. हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा सुट्टे पैसे ठेवायचे गणपती. सुट्टे पैसे गणपती ठेवा काय दा. ओम गम गणपती नमा. गणपती देवता प्रीत्यते दक्षिणानी समर्पयामी. हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आता कलच घ्या. ओके. हा 3. ओम गणानां त्वं गणपती हवामहे कविकवीनां ज्येष्ठं ब्रह्मणा बृहस्पत्यान्ना शृण्वनेति सिद्धसाधनम्. ओम भूं महां जनतपं भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. साखर घ्या तोंडाला. इथे इथे इति सर्वोपचारार्थी तोंडात घाल. सुख शांती प्रिय सकल पीडा परिहारार्थे मनोवांचित फल प्रापूजनम करिष्याम. शांती शांती शांती. झाला तुमचं सुवासनीला बरं. चला 5 सुवासनी या लवकर ओटी भरण्यासाठी. हे घे ना वीज घ्यायचं. सर्वोपचाराची उद्देवता ओटी भरणाचे सौभाग्य द्रव्याणीच समर्पयामी. हळदी कुंकू लावलं त्या खाली ना. महास्तम विष्णुस्तम रुद्रस्तम अग्निस्तम वायुस्तम चंद्रमास्तम ब्रह्म भुर्भुवः आसुरम गणाधिपुरम चार्य वर्णादि तदनंतर आर्धेंद्र शीतम तारेन वृद्धम एत स्वरूपम गकारा पूर्वरूपम अकारो मध्य रूपम अनुस्वारचे रूपम बिंदुरूपतरा नादा संधानम संहिता संधी शेषा गणेश. साखर घाला हातात. देवनः प्रचोदयात. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो. आता कोण नाही. बरोबर रात्र बरोबर धीमजना प्रचोदात. गंगेचे शून्य नर्मदा काव्य अश्विन सन्निधी सर्वोपचार हे. साखर घाला तोंडात. ओम ओम महां जनातपं भर्गो स्वः सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
तर इथे साखरपुडा संपन्न झाला आहे. इथे मानपान देत आहे आणि आता ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हळदीचा व्हिडिओ दाखवेन, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि आता इथे नवरा नवरीचे फोटो काढायचं चालू